स्वादिष्ट मेनूमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाटोळ्यांची भाजी बनवतोय। त्यासाठी 2 कांदे भाजून घेतलेले, खोबरं भाजलेलं, 2-3 आल्याचे तुकडे आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतले। सर्व साहित्य आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊ। 1.5 पळी तेल टाकतोय आपण। मोहरी, जिरे मोहरी चांगली तडतडली की आपण कढीपत्ता टाकतोय। मसाला तयार केला आहे आपण तो टाकून घेऊ। स्लो गॅसवर मसाला चांगला भाजून घेऊ आपण आता। सुके मसाल्यांमध्ये अर्धा चमचा गरम मसाला, हा आगरी मसाला घरीच बनवलेला आहे। 2 चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, थोडी हळद, मसाला चिपकायला नको म्हणून आपण थोडं पाणी टाकतोय। तेल चांगलं सुटत आलंय मसाल्याला, तुम्ही पाहू शकता। तर थोडी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आपण, बारीक चिरून घेतली। या मसाल्यातून मी थोडा 1 चमचा मसाला काढून ठेवला आहे, 2 भाज्या करायच्या आहेत म्हणून। चवीनुसार मीठ घेतोय आपण। अजून थोडं पाणी टाकून घेऊ। मसाला चांगला शिजला पाहिजे, तेव्हा आपल्या भाजीला चांगली चवही येते। तुम्ही नवीन असणार, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलचं बटन आहे ते दाबायला विसरू नका। आमची खानदेशी पाटोळ्यांची भाजी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आधी 1 ग्लास पाण्याचा वापर केलाय आपण, आता अजून 1 ग्लास वापरतोय। 2 ग्लास पाणी लागलं एवढ्या भाजीला, प्रमाण कमी आहे। आता चांगली उकळ येईल तोपर्यंत आपण पाटोळ्यांचं पीठ मळून घेऊ। गॅस स्लो केलेला आहे। हे 2 चमचे पीठ घेतोय आपण, अजून थोडं घेतोय। हे चण्याचं पीठ घेतलेलं आहे, घरीच दळलेलं असतं हे पीठ। त्याच्यात थोडं जिरं, थोडं धने पावडर, हळद, थोडं मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकतोय आपण। थोडी कोथिंबीर,
थोडा ओवा घेतोय. मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण आता हे भिजवून घेणार आहोत. पाणी एकदम कमी वापर लागतं याला. आपण नाश्ता करतो ना, तो एक छोटा चमचा पाणी लागेल. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. थोडं तेल लावतोय, चिपकायला नको हाताला म्हणून. तेल लावून असं थोडं मळून घेऊ आपण आता. छानपैकी असं मळून घ्यायचा. हे बघा, तेल लावलेलं आहे खाली. तेल पाटाला लाटण्याला पण थोडं लावलेलं आहे. आता आपण असं पोळी तयार करून घेऊ. मस्त पातळ चपाती सारखं लाटलं जातं. पहा, तुम्ही पाहू शकता. हे बघा, छानपैकी पोळी लाटली गेली. आपण आता छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घेऊ. पाटोळीचा शेप द्यायचा. उकड आलेली आहे. आपण आता ह्या पाटोळ्या ह्याच्यात सोडून घेऊ. हे पहा, बघा, तुम्ही बघू शकता. सर्व पाटोळ्या आपण आता टाकून घेतोय. थोडी कोथिंबीर टाकतोय. 5 मिनिटासाठी आपण आता झाकून ठेवणार आहे. उकड काढून घेऊ. गॅस स्लो ठेवलेला आहे. 5 मिनिटांनी आपली भाजी तयार होणार. आपली भाजी आता तयार आहे, तुम्ही पाहू शकता. चला आपण आता काढून घेऊ. हे बघा, पाटोळी आपली किती छान झाली, पाहू शकता तुम्ही. अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.